राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आपल्या इकडे राजकीय मतमतांतर खूप असतात. अगदी जीवाभावाचे मित्र, सख्खे भाऊ यांच्यासुद्धा राजकीय मतभेद असू शकतात. मी एखादा व्हिडिओ करतो, माझं एक राजकीय मत आहे, माझे एक राजकीय आदर्श आहेत, मी तो विचार मांडत असतो. तो समोरच्याला पटला पाहिजे का तर नाही, पण याचा प्रतिवाद करताना तुम्ही वादाला प्रतिवादानं, तर्काला तर्कानं, वेळोप्रसंगी क्वचित प्रसंगीसुद्धा आपण कुतर्क देऊ शकता. पण ज्यावेळेस माणसाचं राजकीय भांडवल संपतं त्यावेळेस मात्र माणूस सैरभैर होतो आणि ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त करायला लागतो त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की या माणसाचा स्तर काय आहे. हे बोलण्याचं कारण असं आहे की बरेच दिवस झाले मी जो एखादा विषय मांडतो त्यावेळेस त्याच्या खाली ज्या प्रतिक्रिया येतात, म्हणजे मी वर जो विषय मांडतो त्याच्यावर त्यांची काही वेगळी मतं असली ती त्यांनी मांडली तर त्याचा आदर मला करायला पाहिजे, कारण मी माझं मत वर मांडलेलं असतं. पण दुर्दैवानं बहुतांशी वेळा प्रतिक्रियेमध्ये ज्या काही गोष्टी मी वाचतो, खरं म्हणजे मला वाटतं की याचा त्या वरच्या विषयाशी काय संबंध आहे. उदाहरणार्थ नेहमीचा काही लोकांचा जो काय बोगस नावाने म्हणा कशाने म्हणा एखादं प्रतिक्रिया देतात, त्याच्यामुळं मी काही त्याच्यावर फार लक्ष देत नाही. तुमच्या भावाने तुमच्या भावाला का मारलं? अरे माझ्या भावाने माझ्या भावाला मारलं, तुझ्या तर भावाला नाही मारलं ना. तिसऱ्याचं तर काही नुकसान झालं नाही, आमच्या परिवाराचं नुकसान झालं ते आम्ही पाहून घेऊ ना. पण त्याचा वरच्या विषयाशी काय संबंध आहे? पण नाही, कारण वरच्या विषयात त्याच्यापाशी बोलण्यासारखं काही नसतं. मग प्रकाश महाजनवर टीका करायची तर मग प्रकाश महाजनचा काय एखादा दुखरी बाजू असू शकते तर ती बोला. तर मी त्याला स्पष्ट उत्तर देतो की एक दुर्दैवी घटना जी घडायला न पाहिजे ती आमच्या घरात घडली. अशा बऱ्याच जणांच्या घराण्यात अशा गोष्टी घडलेल्या असतात, त्याला काय आम्ही एकटेच अपवादित असं नाही आहे. पण मला हा प्रश्न विचारणाऱ्याला मी हे सांगू इच्छितो की बाबा तुझ्या तर भावाला नाही मारलं ना, त्यांनी समाजाचं तर नुकसान नाही केलं ना, देशाचं तर नुकसान नाही केलं ना. तू माझ्या वरच्या विषयावर मुद्दे मांडणं हे काय मांडतोयस? ह्याच्यावरून एक लक्षात येतं की तुझ्यापाशी कसलाही राजकीय विचार नाही किंवा तुझं वैचारिक भांडवल संपलेलं आहे. आता नेहमीची माझ्या खाली एक येणारी प्रतिक्रिया, थेरडा पांढऱ्या केसाचा म्हातारा, मी लपवून ठेवलं आहे. मला सांगा, माझं वय 75 आहे, निसर्गाने ज्या काही गोष्टी करायला माझ्या पाय ते होत आहेत, मी त्या लपवत नाही आहे. पण हे जे मला प्रश्न विचारतात किंवा अशा ज्या प्रतिक्रिया देतात अगदी खालच्या हीन दर्जाच्या, जर मी त्यांना हे म्हणलं की बाबा तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुमच्या घरात काय तरुण बाप आणून ठेवला काय कोणी, की म्हातारा बाप तुम्हाला नको वाटतं, तुम्हीचे वडील म्हातारे असतील, तुम्हीही म्हातारे होणार आहेत का तुम्ही तरुण राहणार आहेत आणि तुम्हाला तरुण बाप म्हणून तुमच्या घरात कोणी तरुण बाप आणून ठेवला आहे का? मग हे बोलल्यावर काय होईल? माझं मत असं आहे की माझ्या मताला, माझ्या राजकीय विचाराला विरोध असू शकतो, मी त्याचा आदर करतो. पण तुम्ही लोक काय करताय? तुम्ही बोलायचं झालं या गोष्टीवर बोलताय, मला वाटतं त्या गोष्टीवर न बोलताय माझ्या जातीवर बोलताय. हे जर माझ्या हातात आहे का? तुमच्या हातात आहे का? तुम्ही ज्या जातीत जन्माला तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही. आणि या देशाचं दुर्दैव असं आहे, कुणी ना कुणी ते कुठल्या तरी जातीत जन्माला येतो. त्या जातीत चांगली माणसं असतात, वाईट माणसं असतात. तुमच्या जातीत चांगली माणसं आहेत, वाईट माणसं आहेत. तुम्ही माझी जात काढून काय उपयोग आहे? आणि मी ती कधी लपवली नाही ना. पण तुम्हाला टीका करताना मी जसं म्हणलं की माझ्या राजकीय मताला विरोध दाखवण्यासाठी तुमच्यापाशी स्वतःचं मतच नाही आहे. आणि एखाद्याला खिजवायचं म्हणजे तुझं वय काय, तू मला थेरडा म्हणतो, तुझं नुकसान काय झालं, तू माझा भावाभावाचा विषय काढतो. असे कित्येक भावाभावाचे विषय मला माहीत आहेत. बोलत नाही मी 50-60 वर्ष राजकारणात राहतो, मलाही बऱ्याच मोठ्या राजकीय घराण्यात काय चालते आम्हालाही माहिती आहे. पण त्याची एक सभ्यता असते ना, वैयक्तिक टीका करण्याची एक मर्यादा असते. त्या सगळ्या मर्यादा का ओलांडतात की तुम्हाला या गोष्टीचं वाईट वाटतं की माझ्यासारखा एक सामान्य शिक्षण झालेला माणूस एखादं यूट्यूब चालू शकतो,
त्याला 35-36 हजार व्ह्युअर्स मिळतात, 10-5 हजार लोक त्याला बघतात, ही तुमची खरी पोटदुखी आहे. जाता जाता एक महत्त्वाचा विषय, ज्या विषयावर मी बोलण्याचं शक्यतो टाळतो, की माननीय मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजता आपलं उपोषण सुरू केलेलं आहे. मराठा समाजाच्या तरुणाच्या भवितव्यासाठी आपला जीव त्यांनी यापूर्वी अनेक वेळा पणाला लावलेला आहे. आज तर ते त्याच उद्देशानं उतरलेत की माझ्या समाजातल्या तरुणांचं भवितव्य सुरक्षित झालं पाहिजे, मग त्याच्यासाठी माझा जीव गेला तरी हरकत नाही. मनोज जरांगे पाटील, आपण हा टोकाचा निर्णय घेऊ नये, कारण हे आंदोलन काही एका दिवसात संपणारं नाही. हा लढा दीर्घकाळ चालणारा आहे. तुमच्यासारखा एक सेनापती असा जर आपल्या जीवाची बाजी पणाला लावू लागला तर खूप अवघड आहे. जसं उर्दूमध्ये एक म्हण आहे, जान है तो जहान है. तुमचं अस्तित्वच हा लढा शेवटपर्यंत नेऊ शकतं. कृपया आपण आपला प्राण सर्वस्व पणाला लावणे, बाकी आपण सुज्ञ आहात. आपल्या आंदोलनाला आमचा मनापासून पाठिंबा आहे. धन्यवाद.